मुलीने प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आईला कोयत्याने जिवंत तोडलं। ही धक्कादायक घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नाशिक शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। सविता गोरे असे या महिलेचं नाव आहे। सविता गोरे आणि छत्रगुण गोरे हे नाशिकच्या गंगापूर परिसरातील स्वस्तिक निवास सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहायचे। घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास गोरे यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर सविता आणि त्यांचे पती छत्रगुण हे दोघेच घरी होते। मुलीने प्रेमविवाह केल्याने गोरे दाम्पत्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते। मुलगा कामावर गेल्यानंतर त्या दोघांमध्ये याच कारणावरून पुन्हा वाद झाला। मात्र बघता बघता ते भांडण एवढं टोकाला गेलं की संतापलेल्या छत्रगुण याने रागाच्या भरात सविता यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला। तसेच कुकरच्या झाकणाच्या साहाय्याने त्यांना मारहाणही केली। यामुळे त्या गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या। त्यांचा जागीच मृत्यू झाला हे पाहून भेदरलेल्या त्यांच्या पतीने तेथून पळ काढला। त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनेचा पंचनामा केला। आरोपी पती विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीने प्रेमविवाह केला एवढ्या क्षुल्लक वादावरून या पतीने आपल्या पत्नीची विनाकारण हत्या केली। या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला। हल्ली गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।